नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 9th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्टमधील प्रकरण 2 कार्य आणि ऊर्जा वर्क अँड एनर्जी या प्रकरणाचे या अगोदर 2 भाग पाहिलेले आहेत. त्यामध्ये वर्क, टाइप्स ऑफ वर्क्स, एनर्जी, टाइप्स ऑफ एनर्जी, इक्वेशन ऑफ एनर्जी, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा रूपांतरण, फॉर्म्स ऑफ एनर्जी, विविध स्वरूपातील ऊर्जा, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम एवढा भाग आपण मागील 2 तासामध्ये पाहिलेला आहे. आज आपण फ्री फॉल मुक्त पतन आणि पॉवर शक्ती, युनिट ऑफ पॉवर शक्तीचे एकक आणि सम प्रॉब्लेम्स काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहोत फ्री फॉल मुक्त पतन. पान नंबर 26 वरती आपल्याला फ्री फॉल डायग्राम 2.7 फ्री फॉलचे डायग्राम दिलेले आहे. त्यामध्ये 3 ठिकाणी ऑब्जेक्ट पदार्थ आपल्याला दाखवलेला आहे. तो ऑब्जेक्ट ए, बी, सी ग्राउंड लेवल आणि ए टॉप लेवल आहे. तर ए टू सी हे डिस्टन्स आपल्याला एच एवढी उंचीवर दाखवलेला आहे. पॉईंट ए टू पॉईंट बी यामधलं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे एक्स आणि पॉईंट बी टू पॉईंट सी यामधलं डिस्टन्स आहे एच मायनस एक्स. नाव इफ वी रिलीज अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ हाईट it gets pulled towards the earth because of the gravitational force. एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती पृथ्वीकडे खेचली जाते. An object falling slowly under the influence of gravitational force is said to be in free fall or to be falling freely. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस मुक्त पतन असे म्हणतात. लेट अस लुक ॲट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम फॉलिंग फ्रीली फ्रॉम हाईट एच व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट डिफरंट हाईट. यम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे याच एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतिज व स्थितीज ऊर्जा आपण पाहणार आहोत. ॲज शोन इन द फिगर, द पॉईंट ए इज ॲट अ हाईट एच फ्रॉम द ग्राउंड. लेट द पॉईंट बी ॲट द डिस्टन्स एक्स व्हर्टिकली बिलो ए. लेट द पॉईंट सी be on the ground directly below A and B. Let us calculate the energies of the object at point A, point B and point C. आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा A हा बिंदू जमिनीपासून H उंचीवर आहे. M वस्तुमान असलेली वस्तू A बिंदूपासून B बिंदूपर्यंत आली असता ती x एवढे अंतर जाते. C हा बिंदू जमिनीवर आहे. वस्तूची बिंदू ए, बिंदू बी व बिंदू सी पाशी असणारी ऊर्जा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला फर्स्ट, व्हेन द ऑब्जेक्ट इज स्टेशनरी ॲट ए इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज यू इज इक्वल टू 0. वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग यू बरोबर 0. Therefore, kinetic energy is equal to 1/2 mv square, that is mass into velocity square. Therefore, kinetic energy is equal to 1/2 m velocity, initial velocity सुरुवातीची गतिज ऊर्जा u square. Therefore, kinetic energy is equal to 1/2 into m multiplied by u is equal to 0. Therefore, kinetic energy is equal to 0. Therefore, potential energy is equal to mgh.
Therefore total energy is equal to kinetic energy plus potential energy. Total energy is equal to kinetic energy is 0 plus potential energy mgh. Therefore total energy is equal to mgh. This is the first equation where when the object is stationary at A, its initial velocity is equal to mgh. वस्तू A या बिंदूपाशी स्थिर असताना तिची असणारी एकूण ऊर्जा ही आहे mgh. Now second, let the velocity of the object be vb. Vb means velocity at point B when it reaches point B having fallen through a distance x. वस्तू B या बिंदूपाशी असताना म्हणजेच वस्तू x अंतर पार करून B पाशी येते तेव्हा तिचा वेग Vb हा आपण मानूया. Therefore u is equal to 0. Yes, displacement distance is equal to x and a is equal to g. Therefore v square is equal to u square plus 2as. This is the equation of Newton's law of motion. Therefore vb square is equal to u square. The value of u square is equal to 0 plus 2. The value of a is g and the distance is x. The value of s is x. Therefore vb square is equal to 2gx. Therefore kinetic energy is equal to 1 half mvb square equal to 1 half into m into 2gx. The value of Vb square is given 2gx. Therefore kinetic energy is equal to mgx. Height of the object when at point B is equal to h minus x. Therefore potential energy is equal to mg into bracket h minus x. Therefore potential energy is equal to mgh minus mgx. Therefore total energy is equal to kinetic energy plus potential energy. Kinetic energy is equal to mgx plus potential energy is mgh minus mgx. We have to solve this equation. The total energy is equal to mgh. This is the second equation. Now let the velocity of the object be vc. Vc means velocity of the object at the point C when it reaches the ground near point C. Then u is equal to 0, s is equal to h, a is equal to g. Then equation v square is equal to us plus 2as. vc square is equal to 0 plus 2gh. Therefore kinetic energy is equal to 1 half mvc square equal to 1 half m into bracket 2gh. Therefore kinetic energy is equal to mgh. The height of the object from the ground at point C is h is equal to 0. Therefore potential energy equal to mgh equal to 0. Therefore total energy is equal to kinetic energy plus potential energy. Therefore total energy is equal to kinetic energy mgh plus potential energy is 0. This is the third equation. From equation 1, 2 and 3 we see that the total energy of the object is the same at the 3 points A, B, C. समीकरण 1, 2 व 3 वरून बिंदू A, बिंदू B व बिंदू C एकूण ऊर्जा स्थिर असते. Thus every object has potential energy when it is at the height above the ground and it keep getting converted to kinetic energy as the object falls toward the ground.
On reaching the ground, point C, all the potential energy gets converted to kinetic energy, but at any point during the fall, the total energy remains constant. कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होत जाते. जमिनीवर पडत असताना स्थितीज ऊर्जा चे रूपांतर गतिज ऊर्जेत होते, परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जेइतकीच असते. दॅट इज total energy is equal to potential energy plus kinetic energy. Total energy at point A is equal to mgh plus 0 is equal to mgh. Total energy at point B is equal to mgx plus mg in bracket h minus x is equal to mgh. Total energy at point C is equal to 0 plus mgh equal to mgh. Now we have to see the second point, power, Shakti. Here we have to ask first 3 questions. Think before you answer. First question is, can your father climb stairs as fast as you can? तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील का? द आन्सर इज नॉर्मली नॉट. सामान्यपणे नाही. सेकंड क्वेश्चन, व्हाईल यू फिल द overhead water tank with the help of a bucket or an electric motor. गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटारीच्या साह्याने? द आन्सर इज अन इलेक्ट्रिक मोटार. मोटरच्या साह्याने. थर्ड क्वेश्चन इज, सपोज राजश्री, यश and Ranjit have to reach the top of the small hill. Rajashree went by car. Yash went cycling while Ranjit went walking. If all of them choose the same path, who will reach first and who will reach last? समजा राजश्री, यश व रणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे. राजश्री मोटारीने, यश सायकलने व रणजित पायी गेले. जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडल्यास कोण अगोदर पोहोचेल व कोण शेवटी पोहोचेल? आन्सर, राजश्री विल रीच फर्स्ट अँड रणजित विल रीच लास्ट. राजश्री अगोदर पोहोचेल व रणजित शेवटी पोहोचेल. In the above example, the work done is the same in each example, but the time taken to perform the work is different for each person or each method. वरील उदाहरणाचा विचार केल्यास प्रत्येक उदाहरणामध्ये घडून आलेले कार्य सारखेच आहे, परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ वेगवेगळा आहे. द फास्ट or slow rate of the work done is expressed in the term of power. परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ वेगवेगळा आहे. कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते. Therefore, we have to see the definition of work. Power is the rate at which work is done. Power is the rate at which
वर्क इज डन. कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. इफ W amount of work is done in time t, then समजा W हे कार्य T या वेळेत होत असेल तर power is equal to W upon time. That is, power is denoted by P, work is denoted by W, time is denoted by T. Therefore, the formula of power is equal to P is equal to W upon T. शक्ती बरोबर कार्य भागिले काळ. P बरोबर W भागिले T. The SI system of work of in SI system the unit of work is joule. So the unit of power is joule per second. This is called watt. 1 watt is equal to 1 joule upon 1 second. In the industrial sector, the unit used to measure power is called horsepower. Therefore, 1 horsepower is equal to 746 watt. कार्याचे SI एकक जूल आहे म्हणून शक्तीचे एकक जूल पर सेकंद असे आहे. यालाच वॅट असे म्हटले जाते. 1 वॅट बरोबर 1 जूल पर सेकंद. औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती या एककाचा वापर केला जातो. 1 अश्वशक्ती 1 हॉर्सपॉवर इज इक्वल टू 746 वॅट. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इन किलोवॅट आवर. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजेच व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे. 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजेच 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य असते. म्हणून 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आवर इक्वल टू 1000 वॅट इंटू 3600 सेकंद equal to 36 lakhs. Therefore, 1 kilowatt hour is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. Electricity used for domestic purposes is measured in unit of kilowatt hour. 1 kilowatt hour is equal to 1 unit. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट आवर या एककात मोजली जाते. 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. अँड इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. परिचय शास्त्रज्ञाचा. द स्टेम इंजिन वॉज इन्व्हेंटेड in 1781 by the Scottish scientist James Watt. 1736 to 1890. This invention brought about an industrial revolution. The unit of power is called watt. In his honors, James Watt was the first to use the term horsepower. परिचय शास्त्रज्ञांचा. स्कॉटलंडचे वैज्ञानिक जेम्स वॅट 1736 ते 1819 यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. या शोधामुळे औद्योगिक क्रांती झाली. जेम्स वॅट यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम जेम्स वॅटनी केला होता. Now last we have to see solve example. Example first. Swaralis takes 20 seconds to carry a bag weighing 20 kilogram to a height of 5 meter. How much power has she used? स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग
5 मीटर उंचीवर नेण्यात 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती? Now in this example we have to given mass m is equal to 20 kilogram, height h is equal to 5 meter and time t is equal to 40 seconds. Therefore the force which has to be applied by Swaral is, the equation of force is equal to F is equal to mg, equal to the value of m is 20 and the value of gravitational force G is equal to 9.8. When you have to multiply 20 into 9.8, F is equal to 196 Newton. Newton is the unit of force. Work done by Swaral is to carry the bag to a height of 5 meter. स्वरालीने 5 मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य W is equal to F into S, equal to the value of F is equal to 196 into height displacement 5. We have to multiply by this. We have to given the value of W is equal to 918 joules. Now we have to calculate the power. Therefore power P is equal to work upon T. The work value of work is 918 upon time is 40 seconds. Therefore you have to calculate this. We can find the value of P is equal to power is equal to 24.5 watt. Second example. A 25 watt electric bulb is used for 10 hours every day. How much electricity does it consumes each day? 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते? In this example we have to given P is equal to 25. W is equal to 0.025 kilowatt. Therefore the total energy consumed is equal to power into time, equal to 0.025 into 10. You have to calculate this. We can find the energy is equal to 0.25 kilowatt hour. This is the solve example we have to see. Now lastly in this chapter we have to see the memory map, concept map. या प्रकरणामध्ये आपण कोणकोणती मुद्दे पाहिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत. वर्कमध्ये आपण त्याची व्याख्या, product of the magnitude of the force acting on the body and the displacement of the body in the direction of the force. Types of positive, negative or zero. Scalar quantity, the SI unit, the joule, CGS unit, erg. 1 joule is equal to 10 raised to 7 erg. Energy, capacity to do work, scalar quantity, unit of energy. Types of energy, kinetic energy, potential energy, mechanical energy, heat energy, sound energy, electrical energy, solar energy, chemical energy, nuclear energy. In energy we can find various forms. Law of conservation of energy. Now we have to see the power, free fall. The formula of power. Power is a scalar quantity. Unit, SI unit, CGS unit. In this point we have to see in this chapter work and energy.
दिलेल्या पाठाखालील सर्व प्रश्नांची उत्तरे वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा आणि आपल्याला जे काही विषय शिक्षक असतील त्या विषय शिक्षकांना ती पाठवा.